हाय गायस, वेलकम बॅक टू चव्हाण सिस्टर्स. तर आज आहे आमच्या पिऊ मावशीचं चहा पाणी. तर त्यासाठी आज मी रेडी करणार आहे पिऊ मावशीला आणि तुम्ही बघाल कसं रेडी केले ते आणि कसं सगळं फंक्शन होतं ते तर तुम्हाला दाखवूच. तर लेट्स स्टार्ट. हे बघू शकता तुम्ही, सोनल मावशीची तयारी करायला स्टार्ट केलेली आहे तिने आणि मी आता आलेली आहे व्लॉग घ्यायला. बट अजून नाश्ता वगैरे नाही केला आहे. आता परत मी घरी जाणार नाश्ता करायला. सोनलला आणेन मी नाश्ता आणि मग रेडी होणार. मी पण रेडी साईड बाय साईड घेणार आहे. मेकअप वगैरे काही नाही करणार, फक्त ड्रेसअप होईन. बट स्टील थोडा टचअप तर करना पडेगा. इथं काळे होत चाललो आहे दिवसेंदिवस. आणि ही बघू शकता माझी बॉटल. अरे बस. ब्लॉगमध्ये थोडी त्यांनी बघितलंय, ब्लॉगमध्ये नाही बघितलं काहीच. तुम्ही ब्लॉगमध्ये नाही बघितलं. माझी बॉटल ही माझी फेवरेट बॉटल आहे आणि मी सगळीकडे घेऊन जाणार. या बॉटलमध्ये काय आहे सांगतो ना. हां, मी याच्यात रोज सकाळची नारळ पाणी पिते. आईस्क्रीमचं स्ट्रक्चर आहे सगळं याच्यात आणि नारळ पाणी पिते याच्यातून. काय मावशी. आणि माझी मेहंदी इथे जायला आली आहे. आज आहे मावशीचा डे आणि इथे बघू शकता माझी मेहंदी निघायला आली आहे, जी मी विचार केली की 3rd राहील. मागे आहे थोडीफार, बट ती काळी झालेली म्हणून त्याचे स्किन पील होते आणि इतकी घाण वाटते ना मला. खरखरीत एकदम घाण होतात. हा त्याच्यावर फील होतं. तुम्हाला पण असंच होतं का? कॉमेंटमध्ये सांगा. अँड या मी काय वेअर करणार आहे तुम्हाला दिसेलच. ॲक्च्युली तो आउटफिट मी रिपीट करते आहे. मी अशी इव्हेंट्सला फंक्शन्सला रिपीट नाही करत आउटफिट. बट फर्स्ट टाईम मी रिपीट करते. तो गेल्या वर्षी वेअर केलेला आणि तो फक्त इव्हनिंगच्या एका फंक्शनमध्ये वेअर केलेला मी. त्याच्यानंतर तो वेअरच नाही केला आहे. मला इव्हेंटला गेस्ट बोलवलं तेव्हा वेअर केला, आणि तो पण काही हार्डली 2-3 तासासाठी. बाकी मी वेअरच नाही केला आहे तो ड्रेस. म्हणून विचार केला आज मी वेअर करून टाकेल. अँड या मग इव्हनिंगला बघू कसं होतं आहे. तो मे बी नेक्स्ट ब्लॉगच असेल, कारण की आता फॅमिली आहे तर हॉलमध्ये वगैरे पण ब्लॉग होतील. तर हा मोठाच होईल आणि तो सेकंड होईल की इव्हनिंगला पण आमचं मावशीचं दुसऱ्या मावशीचं काय बोलतात हाऊस वॉर्मिंग पार्टी आहे अँड हळद आहे फ्रेंडची. सो तिथे पण जायचं आहे. तेच येतं कसं होतं आहे मॅनेज. सगळं 3rd मार्च मुहूर्त आहे. सोनल तुम्हाला दाखवते हेअरस्टाईल बिचारी सोनलला आज. आणि हां, मेन मुद्दा तर सांगितलाच नाही. इकडे ब्राईड करून सोनलला 2 सायडर्स करायचे आहेत. त्यांच्या घरी त्यांना जाऊन रेडी करायचं आहे तिला. सो इकडचं झालं की लगेच ती तिथे जाणार आहे. आय गेस पहिले हॉलमध्ये येईल ना मावशीसोबत येईल ती आणि थोडंसं लेट येते. बघू आता हे आपल्यावर डिपेंड आहे, आपण किती वाजता तिथे पोचतो आहे, कसं होतं आहे सगळं. तुला एक काम करू, तुला वाटल्यास इथेच आणू ड्रेस वगैरे. तू इथूनच रेडी हो. हे सगळं गाडी बिडी आणते इथेच. काय तू गाडी आणते? सॉरी, म्हणजे चावी. गाडीची चावी. हा ना, मग चल मग येशील तू डायरेक्ट. मग तू येशील स्कूटी घेऊन. तर चालू आहे आता. बघू हेअरस्टाईल झाली का, मेकअप मस्त लुक झालेला आहे. जे काय व्हिडिओ आहे ते लावू ना आपण ग्लिम्सेस मध्ये मध्ये.
एक नंबर लुक वाटतं. कोण आहे? आलो बोल 5 मिनिटं. कोण आहे? मस्त सुंदर भारी वाटतं एकदम. जवळ ना तू लांब जाते. एक नंबर म्हणजे फटाफट फोटो काढा मला पण. अशी घाई करतात मग सगळे लोक नवरीला की चला चला. एक तर ऑलरेडी आम्ही लेट आलेलो. आमची गाडी लेट आलेली तरी सोनाली इतका मस्त. ॲक्च्युली केस ऑइली होती ना तर आपल्याला परत हे करावं जास्त नाही ते निघून जातात मग थोड्या वेळाने. अजून सोनलला रेडी व्हायचं आहे कारण की ही ब्राईड आमची मावशीच आहे आणि मी इथे रेडी होऊन आलेली आहे. मी रेडी होऊन आलेली आहे गाईस. हा आउटफिट आहे माझा रेड कलरचा. असा आहे सॅड की मी एकदा वेअर केलेलं आणि तो तसाच होता. सो आय डिसाइडेड की वन्स अगेन आय विल वेअर इट. गाडी पण आली मावशीला घेऊन जायला. फोटो चालू आहे आमचा फोटो सेशन. आमच्याकडे बॅकग्राऊंडच नाही. एकच बॅकग्राऊंड आहे आमच्या इथे. फोनवर सांगते सोनल. तिथे बघ. स्माईल. फोटो मस्त आले. मला स्प्रे मारायचं. कशी दिसते मावशी? छान दिसते. एकदम भारी दिसते. एकदम भारी. चल मला स्प्रे मार म्हणजे मी जाते. आम्ही निघालेलो आहोत. आम्ही चाललो. सोनलला बिचारीला ठेवून आलो आम्ही. मेकअप आर्टिस्ट राहिलेली आहे आणि आम्ही चाललो बरं हॉलवर. तुम्ही फोन करते आणखी इरिटेट. काय करू. सगळ्यांचे फोन येतात. फोनवर फोन येतात आणि सगळ्यांचे. त्याच्यात मी आणखीन गोंधळ घालत होती. ही वस्तू पाडत होती, ती वस्तू पाडत होती. नंतर तो बोलत होते, मावशी तू शांत राहा, तू काही करू नकोस. तर वेळेवर आले आपण. 12:15 झाले. 12चा टायमिंग दिला. सरळच नाही. 15 मिनिटात उशीर. टायमावरती मामा आलेला आहे. मामा आलाय माझा. हो काय करा कसं आहे? मस्त. आई कशी आहे? बरी आहे. आम्ही कशा आहात? मस्त. तू कशी आहे? हो मेकअप. फॅमिली सगळं आम्ही एकत्र चाललो आता. चकुली अजून मेकअप आर्टिस्ट आता रेडी होत आहेत. आमच्या इकडे असं टिळकला ठासणीला असे भावकी गर्ल्सकडचे बॉईजकडचे असे बसतात आणि मग मीटिंग करतात. यावरती तुम्हाला काय बोलायचं मला? काय आठवतंय का तुमचं? जाऊ दे. नो कॉमेंट्स. नो कॉमेंट्स. यांच्या नाव निश्चिती आणि नाव टाचणीचा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे. कुठलाही कार्यक्रम म्हटलं तर त्याला जबाबदार व्यक्तीची आवश्यकता असते. तर तो जबाबदार व्यक्ती म्हणजे त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष. सोनल का कमाल कुछ तो. लोक बघत आहेत. आमच्या वेळेला चालू.
सोनल ना आमच्या वेळेला काय नव्हती सोनल आता बोलली असते जेव्हा मीच एवढीशी होती आता सायलेन्स हातमार पाहिजे इथून पण येतो झूम होतो माझा झूम लक्षात सगळ्यांनी इकडे मुला मुलीची रिसर्च चौकशी होत आहे आणि मुलीची चौकशी या भावकीने केलेली आहे मुलाची. तर आमच्या मंडळाचे माजी अध्यक्ष आणि आमचे बंधू राजेश गाडगे यांना मी विनंती करेन की आपण मुलीची रिसर्च चौकशी. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध या भारताचे भाग्यविधाते, या भारताला अद्वितीय अशी राज्यघटना प्रदान करणारे विश्ववंदनीय विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाई आणि आपल्या बहुजनांच्या उद्धाराकरता ज्या ज्या संत महात्म्यांनी माताने आपलं आयुष्य अर्पण केलं त्या सर्वांच्या प्रती कोटी कोटी वंदन करून आजच्या बौद्धजन सेवा संघ भांडिवली या मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, आजच्या या गोड अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले बौद्धजन ग्रामस्थ मंडळ बांधकोट मुंबई विभाग, ग्रामीण विभाग या दोन्ही मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सभासद बंधू, त्याचप्रमाणे महिला भगिनी, या धोत्रे आणि लोखंडे परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले त्यांचे सर्व आपलेष्ट, नातलग, गणगोत्र, मित्रमंडळी, सगळे सोयरे, सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. सर्वांनी शांतता बाळगावी असे सरकारे करावं अशी विनंती करतो. आता आपलं संपूर्ण नाव, आपलं वय, शिक्षण, व्यवसाय काय करता तुम्ही? बरं, आज या ठिकाणी आपल्याला गाव उभं केलं याची कल्पना आहे कोणाच्या? बरं, या कास्तेसाठी किंवा स्त्री करायचं आहे या ठिकाणी थोडं भावकी, थोडी संस्था आणि थोडं मुलगा उभा आहे. हा समोरचा मुलगा तुला जे समोर उभा केलेला आहे तो बघ जरा पुन्हा बघ, जरा दुसरा उभा केला तर मग परत हा मुलगा तोच आहे. घरगुती स्वरूपात देवाणघेवाण झालेली आहे. आम्ही दोन्ही भावकी बसलेलो आहोत. आज शिक्कामोर्तब करणार आहोत. मग या संजय धोत्रे हा तुला वर म्हणून पसंत आहे का? तुझा होकार आहे. या ठिकाणी मुलाचे पालक सुद्धा उपस्थित आहेत. त्यामुळे तुम्ही एकमेकाला पसंत करताय म्हणजे आम्ही ह्या लग्नाला होकार द्यायचा का? तुम्हाला पण विचारतो मी, या लग्नाला तुमचा सगळ्यांचा होकार आहे? त्यामुळे संपूर्ण चौकशी केली. मी एवढंच म्हणेन की प्रामाणिक राहून आम्हाला दोन्ही मंडळींना कोणत्या प्रकारची कमतरता भविष्यामध्ये होणार नाही याची काळजी घ्यायची. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. असं मला प्रश्न विचारले तर मी तसंच बसेल. आम्ही सगळे इथे बॅकग्राऊंडमध्ये असतो आणि आम्हाला बघून तू असतो. आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. चौकलीपर्यंत ठीक आहे. आपण आसनस्थ होऊ शकता 1-2 मिनिटांमध्ये. तुम्ही तिकडे बसा.
या ठिकाणी मुलाची आई आशा संजय धोत्रे या दोन्ही इनबाई दोन्ही इनबाई या एकमेकाचं तोंड गळ करत आहेत. तर मला वाटतं हे तोंड असंच आयुष्यभर राहावं अशी सर्वांची इच्छा आहे आणि तोंड गोड करत आहेत. आम्ही सोयरे झाले म्हणून आज मी कॅमेरामॅन झालेली आहे. इथे आई बसलेली आहे, बघू शकता आईचा गेटअप. आई ते बघ, वाव, मम्मी मावशी इतक्या लवकर का आलात तुम्ही? बाबू एवढा लवकर का आलास तू? कसं असतंय? ब्लू ब्लू, येस ब्लू ब्लू. इथे परी, इथे बाबू, इथे पिशा, आई, मावशी, आई. इथे बाबा आहेत. बाबा कशा आहात? काका कशा आहात? मावशी कशा आहेत? कशा आहे? असं बाबू कुठे? हाय धार्मिक, हाय, कसा आहेस? ऋषी मावशी रिव्ह्यू इथे सांग, ब्लॉग मध्ये सांग भाई. मावशी रिव्ह्यू सांग, कसा वाटला लुक सोनलचा? एकदम सुपर, खूपच छान. म्हणजे मला बिलीव्हच नाही होत आहे ही प्रिया आहे म्हणून. सगळे आल्यावर तेच चालू होतं, सगळ्यांना आवडलं लुक. मस्त वाटतं ना? आवडला. हा हा कोमल, Oh my God. कोमलचा फोटोग्राफर आहे. हा इतका लेट क्यों आहे? एवढा लेट का आलात तुम्ही? सांगाल का? आमचा पण कार्यक्रम आहे ना आज संध्याकाळी. हा, म्हणून तुम्ही लेट आलात. गाईज, आम्ही इकडच्या नंतर आज संध्याकाळी मावशीच्या घरी, मी जसं की सांगितलेलं हाऊस वॉर्मिंग पार्टी आहे, तर आम्ही तिथे जाणार आहोत. सगळ्यांनी या. या आज रात्री सगळ्यांना इकडे या. आज फुल डे बिझी आहे. खरंच खूप सुंदर दिसते मावशी. छकुला ये लवकर. भाई इतनी बड़ी फॅमिली आहे. अभी मैं मला एकटीला टाकून हे लोक सगळे असे उभे आहेत. छकुली लवकर ये ना. मान खाली कर, तू पण मान खाली कर. जवळ आहे अजून. आता आम्ही चालू आहे, ब्लॉग आहे माझा. आमचा काढतो, चला. सेल्फी फर्स्ट टाइम भेटते मम्मी. जा मावशी. ए तुम्ही बाजूला, अरे छोटी पोरं बाजूला. मी मान खाली करा.
मावशीचा लुक कसा वाटला ते सांगा आधी. मेकअप कसा वाटला मावशीचा? कोणीच नाव. चला सोनलची दुसरी ऑर्डर आहे त्याच्यासाठी. सोनलचा ड्रेस बघा, आउटफिट मस्त वाटतं. चला पप्पा आलेले आहेत तिकडे. या मस्त छान. येस परत एकदा काढते मी. मला सोडून चौघ जेवायला बसलेले आहेत. अर्णव ह्यांचं ठीक आहे, हे तिघं आलेलं आमच्या सोबत. तू एवढा लेट येऊन जेवायला कसं बसलास? जेवायला का बसला एवढा लवकर? भूक लागली. तर आम्ही घेतो जेवायला. आम्ही जेवायला घेतलेलं आहे ते. काय काय मग आता आम्ही जेवायला बसलो. उभी राहणार आहे लग्नामध्ये काय करायला उभी राहणार हे सांग. येणारा पाहुण्याचा पाहुणचार करायला मावशी उभी राहणार आहे. आणि तू काय करणार आहे मावशी? तू काय करणार आहेस? सगळ्यांवर फिशाई आपण जेवण वाढायला. आपण म्हणजे मी माझ्या लग्नात मी पण जेवण वाढू. बाई माझ्या लग्नात मीच जेवण वाढू. आणि मामी काय करेल? आणि मग आम्ही काय करणार आहे? कोण काय काम करतो लक्ष ठेवणार. ये अच्छा डिरेक्शन. आणि मी मामीवर लक्ष ठेवणार. मी बरोबर काम करते की नाही ते. व्हेरी गुड. काय माहिती होतं कारण आपलं बघत असेल. नाही ती बघून मला सांगायला येईल. हे देवा डेंजर आहे. आणि तुम्ही दोघं काय करणार आहात? नाही तुम्ही छोटी मुलं किती मस्ती करतात त्याच्यावर लक्ष द्या. मस्ती करायला लक्ष ठेवेल सगळ्यांवर बरोबर. सगळ्यांना बोलायचं मस्ती नाही करायचं. इकडे मावशीने जी गिफ्टमध्ये नेक्स्ट साडी नवऱ्याकडून मिळते ती वेअर केलेली आहे आणि मस्त दिसते. पण आमची टचअप करायला मेकअप आर्टिस्ट नाही आहे, पण टचअपची गरजच नाही कारण की परफेक्ट दिसते. मामा बघा कसा परीचा फोटोशूट करतोय. वा 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 क्या बात आहे. बाबूचा परीमध्ये बस. यांचा एक अलग लेवलचा फोटोशूट. त्यांची एवढी मस्ती झाली. मम्मी मारेल. मम्मी पडल्यावर ते अजून मारेल. सगळे उड्या मारत होते. बसलोय आम्ही इथे. हा का हे कसला हे कसलं नाही आहे. बाबाला घेऊन यांना मोठी आहे आणि आम्हाला हे. आय गॉट इट. आता आम्ही कुल्फी खातोय गाईज. मामाने इथे दिलेली आहे कुल्फी पार्टी. वीर बाबूला यायचं आहे ब्लॉगमध्ये, तो दाखवतोय. मला एक बाईट बरं बहिणीला पाडू नका. काय बोलायचं ना मी लाडकी बोलायचं होतं ना फक्त.
माझ्या घरी पण chocolate ice cream आहे. मला समजतच नाही, जिथे पण जातो उधर मेरे शादी का बात क्यों चालू होत आहे. फिर काय बोलशील याच्यावर, काय बोलशील याच्यावर? माझ्या लग्नाचाच टॉपिक काढतात हे लोक बघावं तेव्हा. तुला कसा पाहिजे जिजू? तुला जिजू कसा पाहिजे? कसा काय? आय डोंट म्हणजे कसा पाहिजे? असं भारी दिसणारा, हायटेड, गोरा बिरा, कसा? तुझा ऐकणारा. वा, जिजू कुठे असाल म्हणजे अहो जिथे बघत विकत असाल बघा तुमचा बाबू वीरच असं कान पिळेल ना, असं ते करतात ना जिजूचे, असं कान पिळतात लग्नात, तसं तू पिळ. तू बाहरनं तिकडचं वैभव सगळे तुम्ही, साहिल आणि चिंटू, तुम्ही सगळे मिळून पिळा, म्हणजे त्याचा कानच तुटला पाहिजे, त्याचा कानच निघून जाईल. एवढं बिचारायचं कान पिळून की त्याचं कानच निघून जाईल. माझ्या नवऱ्याचं नका कान. बनवलेला आहे मम्मीने गोड शिरा, तो सगळ्यांना कारण आता सगळे आलेले आहेत घरी, आपल्या घरी हॉलवरून डायरेक्ट. आणि आता चला, कुणाला काय द्यायचं आहे? आई पप्पाला खाली बसा, खाली नॉट वरती. वाय यू आर किंग और क्वीन? तो माझ्या बर्थडेला त्या लोकांना घेऊन हॉटेलमध्ये गेलेलो तेव्हा फोटो काढलेला भारी आहे. आणि इथे बघतोय आमचा ब्लॉग मनालीचा, आणि इथे आम्ही खातोय गोड शिरा. किंग क्वीन आणि वीर बाबू काय शिपाई. तर गाईज मी आलेली इथे ऑर्डरसाठी आणि 2 ऑर्डर्स होते, ते कंप्लीट झालेले आहे. आणि इथे आहे मेस, तो आता मी क्लीन करते आणि मग जाते घरी. तर गाईज हा आहे आजचा लूक. साखरपुड्याला चालली आहे सृष्टी आणि मला जेवायला दिलं आहे, तर मी जेवते आणि लेट झालं आहे तरी पण जेवायला दिलं आहे. टर्न फिर, अरे पूर्ण फिर. गाईस कसा केलाय मेकअप नक्की सांगा. तुला असं छान कॅमेरा चालू केल्यावर विजा वेगळा असतो, कॅमेराच्या वर नाही. छान केलाय, आवडला, सगळ्यांना आवडला. आणि काकींचा पण लुक नंतर मी दाखवते तुम्हाला. ॲक्च्युली लेट झालेला म्हणून नंतर मग दाखवतो आम्ही. फायनली आय एम बॅक होम. 7 वाजता सोनल आलेली आहे सगळं करून. मेकअप ऑर्डर्स 2 होते ते क्लायंट्स रेडी वगैरे करून. आणि फंक्शनला तर नव्हती, थोडा वेळ आली मावशीला भेटायला ती. आणि आता आम्ही चाललो दुसऱ्या मावशीच्या घरी, पिंकी मावशीच्या घरी, हाऊस वॉर्मिंग पार्टीला. मार्चला काय एवढं फुल गडबड घाई गोंधळ. आता सगळे आलेले आहेत तिथे. हा सगळे घरी. आता इथून आम्ही सगळे चालले आतमध्ये, म्हणून इथे शांत आहे, म्हणून इथे शांत. आणि इथे आम्ही बघतो आमचा ब्लॉग. तर गाईस मनालीचा तर बघितलाय सगळ्यांनी, परत एकदा लावलाय.
तर आता आम्ही हा ब्लॉग एंड करतो. आय होप तुम्हाला आवडला असेल हा आणि ब्लॉग. तुम्हाला माझे तिन्ही लुक्स आवडले असतील, पिवशीचा आणि मग मी काकींकडे गेलेली तिकडे आणि सृष्टीचा आणि सगळ्यांचा. आणि त्यांना पण comment खूप करून जास्त सांगा. आवडला आणि मला त्याच्यातच खुशी आहे की सर्वांना माझे लुक्स आणि नेक्स्ट बॅच आपला ऍडमिशन चालू आहे, तर सोनल मेकओव्हरला आणि मला कॉन्टॅक्ट करू शकता ऍडमिशन. चला आता बाय गाईज. लाईक शेअर सबस्क्राईब करा, कारण की आता आम्ही निघतोय तर तो ब्लॉग तो ब्लॉग सुद्धा असणार आहे, तर बघायला विसरू नका. बाय.